ठीक आहे. मेनली आपण काय पाहिले, आपण दोन मेथड्स पाहिल्या बरोबर सेट लिहायच्या. ठीक आहे, लिस्टिंग और रोस्टर, आणि सेकंड वन इज रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, राईट. आणि आपण जनरल पाहिलं की सेट म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय, बरोबर, बिलॉंग्स टू म्हणजे काय, हे सगळं आपण पाहिलं, राईट. आता आज आपण अजून त्याच्यात थोडस पुढे जाऊया. ठीक आहे. सो आज आता आपण बघणार आहे की टाईप ऑफ सेट्स. ठीक आहे, हे रेडी आहेत? तर आपण आज आता टाईप ऑफ सेट्स बघूया आपण. ठीक आहे, हे खूप सोपे आहेत आणि लक्षात ठेवायला पण खूप इझी आहे. ठीक आहे, तर पहिला टाईप आहे सिंगलटन. ठीक आहे, पहिल्या सेटचं टाईप आहे त्याचं नाव आहे सिंगलटन सेट. ठीक आहे, सिंगलटन सेट म्हणजे काय, सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट. खूप इझी लक्षात ठेवायला, बरोबर. म्हणजे आता a इज इक्वल टू 6. ठीक आहे, एवढंच जर आपल्याकडे आहे गिवन डेटा, तर किती एलिमेंट आहेत, एकच आहे, राईट, 6. तर त्या सेटला आपण सिंगलटन सेट म्हणतो. ठीक आहे, इझी आहे लक्षात ठेवायला, राईट. सिंगल एलिमेंट म्हणून सिंगलटन. ठीक आहे, सेकंड वन काय आपला आता, एम्प्टी सेट और नल सेट. ठीक आहे, नाव सांगते तेच आहे. एम्प्टी म्हणजे काय, त्याच्यात एलिमेंटच नाहीये. ठीक आहे, ते कसं आपण रिप्रेझेंट करतो, तर त्याच्यात काहीच लिहायचं नाही. ठीक आहे, त्याच्यात काहीच लिहायचं नाही, एम्प्टी आहे तो, बरोबर, फक्त कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये काहीच नाही. ठीक आहे, आणि ते रिप्रेझेंट करायची अजून एक स्टाईल आहे, ते म्हणजे आपण याला फी किंवा फाय म्हणतात. ठीक आहे, काही लोक फी म्हणतात, काही लोक फाय म्हणतात, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, आपण या केसमध्ये आता फाय म्हणूया. ठीक आहे, तर फक्त एवढं दाखवलं आपण तरी आपल्याला कळलं पाहिजे की दिस इज अ नल सेट और दिस इज एन एम्प्टी सेट. ठीक आहे, एम्प्टी सेट म्हणजे काय, जे नाव आपण आता म्हणतोय तेच, की वेन देर इज नो एलिमेंट प्रेझेंट इन अ सेट देन इट इज कॉल्ड एज एन एम्प्टी सेट. ठीक आहे, थर्ड वन काय आता आपला, फायनाइट सेट. ठीक आहे, फायनाइट सेट म्हणजे काय, इफ अ सेट हॅज लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, और काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स. हे आता आपल्याला कसं कळणार, तर ते कळण्यासाठी सगळ्यात इझी म्हणजे काय आहे, तर आपण आता एक आपला नवीन इथं हे काढू की जर समजा ब्रॅकेटला, आपल्या कर्ली ब्रॅकेटला लागून जेव्हा डॉट्स असतात, ठीक आहे, कुठल्याही साईडला, ठीक आहे, कर्ली ब्रॅकेटला लागून जेव्हा डॉट्स असतात तेव्हा तो फायनाइट सेट नाही. ठीक आहे, ओके. जेव्हा आपल्या कर्ली ब्रॅकेट्सला लागून दोन्ही साईडला नंबर्स असतील, ठीक आहे, इथे पण आणि इथे पण कर्ली ब्रॅकेट्सला लागून नंबर्स पाहिजेत. ठीक आहे, दोन्ही साईडला. ओके, हा आर्याने क्वेश्चन विचारलाय याच्याबद्दल. ठीक आहे, की फाय आपल्याला कर्ली ब्रॅकेटच्या आत लिहायला लागतो का, की जेव्हा आपण आता हा सेट लिहितोय नल सेट, तेव्हा आपल्याला फाय म्हणजे याच्या आत असा फाय लिहायचा आहे का आपण, बरोबर, तर नाही, याच्यात काहीच लिहायचं नाही. ठीक आहे, हे एम्प्टी लिहिणार तुम्ही नल सेटला, और तुम्ही याच्या ऐवजी डायरेक्ट फाय लिहू शकता. ठीक आहे, त्याच्या याला फायला तुम्ही काहीच लिहायची, ब्रॅकेट घालायची गरज नाही. ठीक आहे, फाय फक्त नुसता लिहायचा. ओके, ठीक आहे, फायला काहीच करायचं नाही, नुसता फाय लिहिला तरी दॅट इज कॉल्ड एज नल सेट. ठीक आहे, हा, आता आपण फायनाइट बघत होतो. फायनाइटचं काय आहे, दोन्ही कर्ली ब्रॅकेट्सच्या साईडला जर नंबर्स असतील, ठीक आहे, नंबरचं असं नाही, काहीतरी एलिमेंट असेल, मे बी लेटर सुद्धा असू शकतं, राईट. आपण सेट पाहिलेलं ज्याच्यामध्ये लेटर्स होती, बरोबर, तर लेटर्स और नंबर और सम काइंड ऑफ एलिमेंट इज प्रेझेंट, ठीक आहे, नेक्स्ट टू द कर्ली ब्रॅकेट, लक्षात ठेवायचे आणि तर तो फायनाइट सेट असेल. ठीक आहे, मुलं कुठं कन्फ्युज होतात ते मी आता एक सांगतो, की काय काय वेळेस काय होतं, आपण असा सेट लिहितो बरं का. आता इथे एक मी सेट लिहितो आता 1 2, ठीक आहे, डॉट 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 आणि डायरेक्ट मी लिहिला 15. ओके, ओके, आता हा फायनाइट आहे का इन्फानाइट आहे, फायनाइट.
फायनाईट आहे, ठीक आहे. राईट. मुलं काय कन्फ्युज होतात की हे डॉट 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 टाकलेत आपण, त्यामुळे हा इन्फानाइट आहे, ठीक आहे. पण नाही, हा फायनाइट आहे. या सेटमध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 अप टू 15, ठीक आहे. कळलं? फायनाइट म्हणजे काय आपलं, की आपण काउंट करू शकतो ती एलिमेंट्स, ठीक आहे. आणि लिमिटेड असतात ती एलिमेंट्स. खूप जास्ती असू शकतात, मे बी 100 असतील, पण स्टील इट इज अ लिमिटेड नंबर, ठीक आहे. वी कॅन काउंट द एलिमेंट्स, ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आपला, ऑब्विसली इन्फानाइट. थांबा मी रब करतो याच्यावरच. ठीक आहे. इन्फानाइट म्हणजे काय? काल आपण पाहिलेलं एक्झाम्पल, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, बरोबर. आता इथं खाली लिहिलंय आपण, बरोबर. 1 2 3 4 डॉट डॉट डॉट, ठीक आहे. इन्फानाइट मध्ये आपण काउंट करू शकत नाही एलिमेंट्स. वी कॅनॉट काउंट द नंबर ऑफ एलिमेंट्स, ठीक आहे. ती इधर राईट साइडला और लेफ्ट साइडला, ठीक आहे, इन्फानाइट असणार. म्हणजे आता समजा आपल्याला आय लिहायचं असेल, ठीक आहे, सेट ऑफ इंटिजर्स, ओके, तर आपल्याला कसं लिहिता येईल? डॉट डॉट डॉट, ठीक आहे, -1, बरोबर, 0 1, बरोबर, डॉट डॉट डॉट, ठीक आहे, राईट. हा आपला होईल इंटिजर्सचा सेट. याला तर दोन्ही साइडला डॉट आहेत, नॅचरलला राईट साइडला आहे, बरोबर. मी असा पण सेट लिहू शकतो. समजा मी एक वेगळा कुठला तरी सेट लिहायचा मला, त्याला नाव देऊया आपण सी, ठीक आहे. त्याला मी फक्त लिहीन की डॉट 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 -2 -1, मला एवढाच सेट लिहायचा असेल, ठीक आहे, तरी मी लिहू शकतो, ठीक आहे. स्टील दिस इज अन इन्फानाइट सेट, बरोबर. कारण की लेफ्ट साइडला आपण आता डॉट 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 दिलेत, म्हणजे हा सेट काय आहे आता? -1 -2 -3 लेफ्ट साइडला, ओके, ठीक आहे. एक्झॅक्टली राईट. सो डॉट कॅन बी रिटर्न ऑन एनी साइड ऑफ द ब्रॅकेट, ठीक आहे. निनादनी क्वेश्चन विचारलेला, ठीक आहे. कुठल्याही साइडला जर डॉट्स असतील ब्रॅकेटला लागून, ठीक आहे, तरी तो सेट इन्फानाइट सेट होणार, ठीक आहे. इधर ऑन द लेफ्ट और ऑन द राईट, ठीक आहे. का? कारण की वी कॅनॉट काउंट द एलिमेंट्स इन दॅट केस, बरोबर, ठीक आहे. ठीक आहे. 4 टाइप कळले आपल्याला. सिंगलटन, ज्याच्यात एकच एलिमेंट आहे. एम्प्टी, वेअर नो एलिमेंट इज प्रेझेंट. तिसरा काय? फायनाइट, वेअर वी कॅन काउंट द नंबर ऑफ एलिमेंट. एक्झॅक्टली. आणि लास्ट वन इज इन्फानाइट, वेअर वी कॅनॉट काउंट द नंबर ऑफ एलिमेंट्स, ठीक आहे. जायचं पुढे. याच्यात कोणाला काहीही क्वेश्चन, डाऊट? कारण आपलं आता पुढचं सगळं ह्याच्यावर बेस्ड आहेत गोष्टी, ठीक आहे. लेट्स मूव फॉरवर्ड. आता आपल्याला काय करायचंय? हे 4 आपल्याला सेट दिलेत, ठीक आहे. आता तुम्ही लिस्टिंग मेथडनी यांना लिस्ट करा, ठीक आहे. ही रूल मेथड दिली आहे. सो लेट्स राईट इन लिस्टिंग मेथड, ठीक आहे. आणि ते फायनाइट आहेत का इन्फानाइट ते आपण बघूया, ठीक आहे. चला करूया आपण पटकन. पहिलं झालं. फर्स्ट काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? सिंगलटन. मला वाटल्यास चॅट वर पाठवा उत्तर, म्हणजे आपण पटपट हे करू.
शिवतेज सिंगलटन म्हणाला. आता बाकीचे सांगा बरं मला काय काय, कोणाकोणाला काय काय वाटतंय ते. ओके, आपल्याला मेन फायनाईट का इन्फानाईट सांगायचंय. ठीक आहे, सिंगलटन असेल तर तो फायनाईट असणार का इन्फानाईट असणार, पहिले सांगा. फायनाईट. सिंगलटन म्हणजे फायनाईट असणार, राईट. ठीक आहे, त्यामुळे काही लोक म्हणतायत फायनाईट आहे, श्रेया राधिका म्हणतायत इन्फानाईट आहे. ठीक आहे, मग आपण आता बघूया तो. ओके, पहिलं फर्स्ट काय म्हणतोय आपण की A is a set of all x such that x belongs to natural numbers. ठीक आहे, x हा काय एक नॅचरल नंबर आहे. कंडिशन काय आहे, x is an even number. ठीक आहे, मग आपल्याला इव्हन नंबर आपण काउंट करू शकतो का? नाही करू शकत, राईट. का? कारण की आपण समजा काउंट करत बसलो इव्हन नंबर्स तर आपल्याला थांबताच येणार नाही, राईट. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 कुठं थांबायचं आपण, राईट. का? कारण की कंडिशन काय, इट इज अ नॅचरल नंबर्स सेट. बरोबर, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स, त्यामुळं तो इन्फानाईट सेट येणार, राईट. सेट लिहिताना आपल्याला कसा लिहिता येईल मग तो, आपण इथे वेगळा लिहू. मी सगळ्याचे आन्सर्स एकदमच लिहिलेत वाटतं. ठीक आहे, कसा लिहिता येईल आपल्याला तो सेट की ए बरोबर. कळलं? जे फायनाईट म्हणलेले त्यांना कळलं, इन्फानाईट म्हणलेले त्यांना कळलं असणार. बरोबर, ठीक आहे. Yes, sir. का? कारण की इट्स अन इव्हन नंबर. बरोबर, त्यांनी काही कंडिशन दिली असती की इव्हन नंबर लेस दॅन 10 फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर आपला काय झाला असता, तो फायनाईट सेट झाला असता. बरोबर, आता देर इज नो कंडिशन गिवन, सो दिस इज अन इन्फानाईट सेट. ठीक आहे, आता सेकंड ट्राय करा. ओके, शिवतेजने मला सांगितलंय, बरोबर सांगितलंय. राधिकानी सांगितलंय बरोबर, आदितीने बरोबर सांगितलंय, श्रेयानी बरोबर सांगितलंय. ठीक आहे, सगळ्यांना कळलंय. निनाद, निनादनी पाठवलं का मला? कोण राहिलं? निनाद आणि कोण राहिलं? निनादनी, आर्या राहिली का? आर्यानी पाठवलं नाही वाटतं का अजून? ठीक आहे, परफेक्ट, आर्यानी पण पाठवलं. ठीक आहे, आता हा काय येणार आहे सेट, हा येणार आहे इन्फानाईटच येणार आहे हा सुद्धा. ठीक आहे, काय येणार इन्फानाईट, तर आपल्याला काय त्यांनी दिलं, इट इज अ अगेन नॅचरल नंबरचा आहे सेट. बरोबर, पण कंडिशन काय दिली आहे, y इज डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे काय येईल आपला 5. ठीक आहे, फर्स्ट 5 येईल, मग 10 येईल, राईट, मग 15 येईल, डिव्हिजिबल बाय 5. राईट, एक्झॅक्टली राईट, की युनिट प्लेसला 5 आणि 0 आणि इथे आपण डॉट केलं की हा सेट काय होणार आहे, दिस इज ऑल्सो अन इन्फानाईट सेट. बरोबर, कारण वी कॅन, म्हणजे तुम्ही किती नंबर घ्या, 5000 घेतलात तुमचा, तो डिव्हिजिबल बाय 5 आहे. 50,000 येईल, 5 lakhs येईल. ठीक आहे, देर इज नो एंड. बरोबर आहे, कळलं निनाद? हो. गुड. ठीक आहे, आता थर्ड बघा काय आहे. थर्ड मध्ये काय दिलंय त्यांनी की आता
ए कॉमा बी, ठीक आहे, म्हणजे काय आहे, दोन नंबर्स आहेत ए बी आणि ए बी बिलॉंग्स टू डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर्स, ठीक आहे, आणि ए प्लस बी इज इक्वल टू 5. म्हणजे ए आणि बी असे तुम्ही नंबर्स पिक करायचे की ज्याचं ऍडिशन, ज्याची सम 5 आहे, ठीक आहे. ओके, करा बरं आता डीचं काय आहे मग. डी काय वाटतोय, फायनाइट आहे का इन्फानाइट आहे? ठीक आहे, राधिकाने परफेक्ट सांगितलेलं आहे. शिवतेजनी सांगितलेलं आहे. परफेक्ट, श्रेयानी परफेक्ट सांगितलेलं आहे. निनाद, आपल्याला फायनाइट आहे का इन्फानाइट ते आणि सांगायचंय मेन, ठीक आहे. ओके, परफेक्ट, सगळ्यांनी बरोबर सांगितलं, ठीक आहे. आता हे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय, याचे आपल्याला पेयर्स लिहायला लागतील, बरोबर, ए कॉमा बी. पण तरी त्या पेयर्स किती येतील, एकतर आपण 0 पासून चालू करू शकतो, कारण आपल्याला होल नंबर्स म्हणले हे, बरोबर. म्हणजे आपल्याला पेयर्सच लिहायचे असतात, तर आपण वी कॅन राईट, ठीक आहे, हा डी इक्वल टू, आता पेयर्स मध्ये लिहायचं फक्त की 0, जर ए 0 घेतला तर बी किती येईल, 5. ही फर्स्ट पेअर झाली. मग कॉमा द्यायचा आणि सेकंड पेअर लिहायची 1,4, ठीक आहे. अशा अजून किती पेअर येतील, 2,3, 3,2, 4,1 आणि 5,0, राईट. टोटल आपल्या 6 पेअर्स येतील, बरोबर. पण दे आर फायनाइट, ठीक आहे. काय म्हणली राधिका? रिपीट होतात ना, पण ते रिपीट लिहायचे नसतात. रिपीट नाही होणार, कारण ए आणि बी तुमचे आहेत ते, बरोबर. जेव्हा तुम्ही ए 0 म्हणताय तेव्हा बी 5 आहे, बरोबर. त्यामुळे 0,5 तुमचं रिपीट झालंय का, नाही, बरोबर. 5,0 इज डिफरंट का, कारण त्या केसमध्ये युअर ए इज 5 आणि बी इज 0, ठीक आहे. आणि फर्स्ट पेअर सेज ए इज 0, बी इज 5, ठीक आहे. त्यामुळे टोटल 6 पेअर्स येतील. सो दॅट इज अ फायनाइट सेट. व्हेरी गुड, सगळ्यांनी बरोबर सांगितलं. आता लास्ट बघा बरं. तर जेव्हा आपल्याला असं इक्वेशन हे दिलेलं आहे तेव्हा सगळ्यात पहिले काय करायचं, तर हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. 3x - 1 = 0, ओके. बरोबर, आदिती, राधिका यांनी बरोबर सांगितलं. अजून एक, जेव्हा सेट आपला सिंगलटन असतो, ठीक आहे, तेव्हा तो फायनाइट लिहायचा, ठीक आहे. जर एक्झाम मध्ये असं विचारलं की राईट द सेट आणि क्लॅरिफाय क्लासिफाय इनटू फायनाइट और इन्फानाइट, तर सिंगलटन लिहिलात तर मार्क कट होईल, बरं का, कारण की त्यांनी फायनाइट और इन्फानाइट असंच फक्त विचारलंय आपल्याला, ओके. त्यामुळे बी केअरफुल, ठीक आहे. ओके, ग्रेट, सगळ्यांनी बरोबर लिहिलंय. काय काय यांनी सिंगलटन लिहिलंय, बरं का. आता आपण 3x - 1 = 0 हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल, 1/3. 1/3. इज इट अ नॅचरल नंबर, नाही, बरोबर. 1/3 नॅचरल नंबर आहे का, नाहीये. मग आपला सेट काय येईल,
एम्प्टी सेट. एम्प्टी सेट येईल. एक्झॅक्टली, परफेक्ट. कळलं काय म्हणलं मी? काय झालं आपला व्हॅल्यू काय आली एक्स ची? एक्स इज 1/3 बरोबर सॉल्व्ह केल्यावर. बट आपण अजून एक कंडिशन आहे आपल्या इथे, काय आहे? एक्स बिलॉंग्स टू एन बरोबर, ही आपली कंडिशन आहे. ठीक आहे, मग 1/3 डज नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर सेट, त्यामुळे आपल्याला हा युजच नाही करता येणार, त्यामुळे आपल्याला एम्प्टी सेट लिहायला लागेल. ठीक आहे, तुमचं फायनाईट तुम्ही सगळ्यांनी बरोबर लिहिलं. ठीक आहे, हे सगळ्यांनी बरोबर सांगितलं, पण हे कळलं कसा एम्प्टी आला? हो. बिकॉज द आन्सर इज 1/3 यू कॅनॉट यूज दिस ऍज देअर इज अनदर कंडिशन. ठीक आहे, जर ही कंडिशन इथं नसतीच, ठीक आहे, तर यू आर ऍब्सोल्युटली राईट, तर मग आन्सर आलं असतं 1/3 बरोबर. म्हणजे मग आपण सेटच्या इथं आतमध्ये लिहिलं असतं 1/3. ओके, कळलंय सगळ्यांना फायनाईट इन्फानाईट? हो. व्हेरी गुड, सगळ्यांनी चांगलं केलंय, सगळ्यांना कळलंय. ग्रेट. ठीक आहे, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे, आता पुढची कन्सेप्ट आहे आपली इक्वल सेट्स. ही तर खूपच सोपी आहे समजायला. ठीक आहे, ह्याच्यात काहीच नाही अवघड. की टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज प्रेझेंट इन सेट बी. ठीक आहे, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज प्रेझेंट इन सेट ए. सोपं आहे बरोबर आहे. एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, की ए आता असं दिलाय समजा की एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. ठीक आहे, आणि हा दुसरा एक सेट आहे, तो आता काय दिलाय? वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. ठीक आहे, मग आता ए चा जर आपण रोस्टर मेथड मध्ये लिहिला तर आपण कसं लिहायला लागेल? ए इज इक्वल टू LISTEN. ठीक आहे, आणि बी कसा लिहायला लागेल आपल्याला? BSILENT. ठीक आहे, पण जर आपण आता एलिमेंट्स चेक केली, ठीक आहे, लेट्स चेक द एलिमेंट्स. ओके, इथे काय आहे? एल आहे. ठीक आहे, तो इथे पण आहे एल, इथे आय आहे, इथे आय आहे, इथे एस आहे, इथे एस आहे, इथे टी आहे, इथे टी आहे, इथे ई आहे, इथं ई आहे, आणि इथं एन आहे, इथं एन आहे. ठीक आहे, सो ऑल द एलिमेंट्स इन ए, ठीक आहे, दे आर प्रेझेंट इन बी. ठीक आहे, किंवा वाइस वर्सा, ऑल द एलिमेंट्स इन बी दे आर प्रेझेंट इन ए. ठीक आहे, द ऑर्डर डज नॉट मॅटर. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इक्वल सेट्स मध्ये ऑर्डर डज नॉट मॅटर. आपण सेट मध्ये इनिशियलीच पाहिलेलं आपल्या ह्याच्यात बरोबर, सेट्सची आपली प्रॉपर्टी मध्ये, की कुठल्याच सेट लिहिताना ऑर्डर डज नॉट मॅटर एलिमेंट्सची. ठीक आहे, आता खालच्या एक्झाम्पल मध्ये मला सांगा बरं की ए आणि बी असे दिलेले आहेत, आर दीज इक्वल? नो सर. हो, बरोबर आहे. का? कारण की ए मध्ये 5 नाहीये प्रेझेंट. हो. बरोबर. इफ वी ऍड 5 टू सेट ए, then these two sets will be equal, right? कळलं इक्वल सेट्स आहे की ऑल द एलिमेंट शुड बी प्रेझेंट. ठीक आहे, एक पण मिस झालं एलिमेंट, एक पण मिसमॅच असेल तर दे आर नॉट इक्वल. ठीक आहे, ग्रेट. ठीक आहे, का रिझन? आणि एक्झाम मध्ये असं विचारतात बरं का, हे 2 मार्क्सला सुद्धा येऊ शकतं की 2 सेट देतील आणि ते विचारतील की आर दिस सेट्स इक्वल. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं? खाली रिझनिंग लिहायचं की बिकॉज 5 बिलॉंग्स टू सेट बी बट 5 डज नॉट बिलॉंग टू, मी इथं चुकून डी लिहिलंय बरं का, हा आपल्याला ए लिहायला पाहिजे. ठीक आहे, ओके, 5 डज नॉट बिलॉंग टू सेट ए. ठीक आहे, मेन कारण बरोबर की दिस एलिमेंट इज प्रेझेंट इन बी बट इट्स नॉट प्रेझेंट इन ए. ठीक आहे, आणि मग खाली लिहायचं therefore these sets are not equal. ठीक आहे, आता हे एक चेक करूया बरं.
हे आहेत का इक्वल बघा बरं. ओके, काही इक्वल म्हणतायत, काही नॉट इक्वल म्हणतायत. ठीक आहे, आपण बघूया. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आता हे याचा आपल्याला सेट कसे लिहिता येतील आधी. हे ए काय येईल आपला, येईल 2 4 6 8 10 बरोबर. हो, इथं अजून एक हे आहे बरं का, इथं आपल्याला हा एन लिहिला पाहिजे इथे एन येईल. सर 10 कसं येणार. ठीक आहे, आता आपल्याला दिलंय काय, x इज इक्वल टू 2n. ठीक आहे, आणि n बिलॉंग्स टू n. ठीक आहे का नाही, इथे x असेल तर हे बरोबर येईल. ठीक आहे, आणि 0 इज लेस दॅन x लेस दॅन इक्वल टू 10. ठीक आहे, म्हणजे काय दिलंय आता, n ची आपण व्हॅल्यू टाकायची. मग n बिलॉंग्स टू n म्हणजे इट स्टार्ट्स विथ 1. ठीक आहे, मग आपण 1 टाकला. 2 इंटू 1 काय येईल, 2 बरोबर. ठीक आहे, मग n ची दुसरी व्हॅल्यू टाकली आपण, सेकंड नंबर टाकला 2. ठीक आहे, 2 इंटू 2 4. ठीक आहे, तसं आपण करत गेलो. 3 टाकला 6 आलं, 4 टाकला 8 आलं, आणि आता आपण 5 टाकला n. ठीक आहे, मग काय आलं आन्सर, 10 आलं. ठीक आहे, मग 10 आता घ्यायचं की नाही. ठीक आहे, 10 डिस्कार्ड करायला लागेल आपल्याला. जर इन्स्टेड ऑफ दिस साइन इथे फक्त अशी साइन दिली असेल, इज लेस दॅन 10. ओके, देन विल डिस्कार्ड 10. का, कारण की कंडिशन सेट इट इज लेस दॅन 10. पण आपली कंडिशन काय आता, लेस दॅन इक्वल टू. आपली लेस दॅन इक्वल टू आहे. ठीक आहे, मग लेस दॅन इक्वल टू जेव्हा असती, ठीक आहे, आपली लेस दॅन इक्वल टू आहे, मग लेस दॅन इक्वल टू जेव्हा असते तेव्हा आपल्याला तो कन्सिडर करायला लागेल. बरोबर आहे, कळलं काय म्हणते आपण. ठीक आहे, त्यामुळे हा सेट आला 2 4 6 8 10. ओके, आता बी काय आला, सेट बी काढलाय का कोणी, सेट बी. आपल्याला चेक करायचं ना, कारण की ए आणि बी सेम आहेत का, इक्वल आहेत का. त्याच्यासाठी आपल्याला बी ची आधी एलिमेंट्स फाइंड आउट करायला लागतील, राईट. मग एलिमेंट्स फाइंड आउट करायचे काय आहेत, आणि चेक करायचे की ए आणि बी चे एलिमेंट सगळे मॅच होत आहेत का. जर रूल मेथड मध्ये दिला असेल तर रूल मेथड मध्ये डायरेक्ट आपल्याला बघून कळू शकतं का, असं डायरेक्ट बघून आपल्याला नेकेड आयनी सांगू शकत नाही आपण, राईट, हे दोन सेम असतील की नाही. सो विल हॅव टू राईट देम इन लिस्टिंग और रोस्टर मेथड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट एलिमेंट्स कळतात, आणि वन्स वी नो द एलिमेंट्स वी कॅन कम्पेअर द एलिमेंट्स. बरोबर. मग आता बी सेट काय आला आपला, श्रेया राधिका यांनी सांगितलं मला. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय बघायचं,
की आपल्याला रेंज काय दिली आहे पहिले. ठीक आहे, याच्यात रेंज काय दिली आता 1. ठीक आहे, आणि या साईडला 10, म्हणजे y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आणि y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ठीक आहे, शिवतेजनी पण सांगितलं, सगळ्यांनी मला ऑलमोस्ट सांगितलं ते बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला दुसरी कंडिशन काय दिली आहे, y इज अन इवन नंबर. ठीक आहे, इवन नंबर आहे म्हणजे काय आहे, यू स्टार्ट विथ 2, बरोबर का, आणि रेंज दिली आहे 1 to 10, सो यू स्टार्ट विथ 2. 2 च्या नंतर 4, 6, 8, 10. 10 पण आपल्याला घ्यायला लागेल, कारण अगेन सेम थिंग, इथे साइन काय आहे, लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे, त्यामुळे हा पण सेट काय आला आपला, सेम आला, 2, 4, 6, 8, 10, बरोबर. आणि मग यू चेक इच अँड एव्हरी एलिमेंट की 2, 4, 6, 8, 10, सो ऑल एलिमेंट्स आर प्रेझेंट इन बी. त्यामुळे सेट ए आणि बी दे आर इक्वल. ठीक आहे, ठीक आहे, कळलंय इक्वल सेट्सचं. हो. सगळे एलिमेंट्स प्रेझेंट पाहिजे दुसऱ्या सेटमध्ये, देन दे आर इक्वल. ओके, ठीक आहे, हे आता सॉल्व्ह करून बघा बरं. एक रूल मेथडनी दिलाय, दुसरा लिस्टिंगने दिलाय. ठीक आहे, मग जो रूलनी असतो त्याला लिस्टिंग मध्ये कन्वर्ट करा आणि चेक करा की ए आणि बी चे एलिमेंट सेम आहेत का. ओके, राधिका आणि शिवतेजने मला सांगितलंय. ठीक आहे, श्रेयानी पण सांगितलंय, आदितीने सांगितलं, परफेक्ट. निनादने सांगितलंय. ठीक आहे, सांगितलं सगळ्यांनी. आर्याचं फक्त राहिलं का, आर्या? ठीक आहे, सगळ्यांनी आता सांगितलं. आता हे इक्वल आहेत का, तर हे इक्वल असणार आहेत का बरं. आता आपल्याला कंडिशन काय दिली आहे, 10 लेस दॅन एक्स इज ग्रेटर दॅन 10 आणि एक्स इज लेस दॅन 20. ठीक आहे, ही कंडिशन दिली आहे आणि एक्स इज अ प्राईम नंबर. मग आता आपल्याला काय करायला लागेल, म्हणजे 10 to 20 मधले प्राईम नंबर्स आपल्याला लिहायला लागतील, राईट. मग यू स्टार्ट विथ 10 कन्सिडर करायला लागेल का आपल्याला, नाही, वी कॅनॉट कन्सिडर 10 कारण दिस इज ग्रेटर दॅन 10. ठीक आहे, सो वी स्टार्ट विथ 11. सो 11 प्राईम आहे का, येस, सो वी राईट डाऊन 11. मग नेक्स्ट गेला 12 नाही, 13 आहे का, येस, सो वी राईट डाऊन 13. मग आपण गेलो 14, 15, 16, 17, सो वी राईट डाऊन 17. ठीक आहे, 18 नाही, 19, येस, सो वी राईट डाऊन 19. बरोबर, म्हणजे कुठली एलिमेंट्स आली आपली, 11, 13, 17, 19. 20 कन्सिडर करायचं का, नाही, कारण की 20 पेक्षा लेस आहे आपला एक्स, आणि 20 तसंही नाहीच आहे, पण कंडिशनच आपली मीट होत नाही, राईट. सो आवर सेट ए इज 11, 13, 17, 19 आणि बी इज ऑलरेडी गिवन 11, 13, 17, 19, राईट. त्यामुळे ए आणि बी सेम आहेत. ठीक आहे, गुड, सगळ्यांनी चांगलं केलं, ग्रेट. ठीक आहे, इक्वल सेटचं कळलं. आपण इक्वल सेटचं कळलं असेल तर पुढे जाऊया व्हेन डायग्रामला. ठीक आहे, कोणाला काही क्वेश्चन त्याच्यात इक्वल सेट मध्ये. ठीक आहे, तुम्ही तरी आणि असेल तरी यू टेक युअर टाइम, आज तुम्ही वाचा आणि आपण नेक्स्ट याच्यात ते डिस्कस करू काही डाऊट्स असतील तर. ठीक आहे, आता आपला ह्या
याच्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे तो म्हणजे व्हेन डायग्राम. ठीक आहे, सेट्स म्हणल्यावर सगळ्यात पहिले सगळ्यांच्या डोळ्यापुढे येते ती म्हणजे व्हेन डायग्राम. ठीक आहे, तर व्हेन डायग्राम म्हणजे काय ते आपण आधी बघूया. ठीक आहे, तर हा ब्रिटिश एक लॉजिशियन होता, त्याचं नाव होतं जॉन वेन. ठीक आहे, आणि त्यांनी पहिल्यांदी फिगर्स यूज केल्या टू रिप्रेझेंट सेट्स. ठीक आहे, ही युज्ड फिगर्स. ओके, आणि त्यांनी त्या फिगर्स स्टार्ट केलं यूज करायला, म्हणून त्या डायग्रॅम्सला व्हेन डायग्रॅम्स म्हणून म्हणायला लागले. ठीक आहे, त्यामुळे आता तुम्ही फ्युचरमध्ये स्वतः जर काही डेव्हलप केलं तर आपल्याला असे पण डायग्रॅम्स मिळू शकतील म्हणजे फ्युचरमध्ये. दॅट डायग्रॅम, श्रेया डायग्रॅम असे आपल्याला मिळू शकतात. तुम्ही काही डिस्कवर केलं तर. ओके, तर असे हे डायग्रॅम्स आहेत. आता हे काढायचे कसे, त्याचे रूल्स काय आहेत, हे सगळे आपण बघूया. तर आता हे यांनी काढलेले तरी आहे जॉन वेननी. ठीक आहे, कोणाच तरी इथं हे येतोय का, रेझोनन्स येतोय का जरा? मी एकदा म्यूट करतो, थांबा सगळ्यांनाच एक सेकंड. हा ठीक आहे, हा तेच रेझोनन्स येत होता. ठीक आहे, ओके. सो आता आपण बघूया की व्हाय इज इट युज, म्हणजे हे जे आपले व्हेन डायग्राम जे आपण म्हणतोय त्याचा यूज काय ऍक्च्युली, आणि इज इट बेटर दॅन युजिंग एनी अदर मेथड. ठीक आहे, तर सगळ्यात मेन आहे की दे आर व्हेरी युजफुल इन ऑर्डर टू अंडरस्टँड अँड इलिस्ट्रेट द रिलेशनशिप अमंग सेट्स. म्हणजे आपल्याला वेगवेगळे सेट्स जर दिले असतील तर आपण त्यांचे रिलेशनशिप त्या सेट्स मधल्या स्टडी करायसाठी दीज डायग्राम्स आर व्हेरी व्हेरी युजफुल. ठीक आहे, तर आता रिलेशनशिप्स म्हणजे काय, म्हणजे दोन सेट मध्ये कॉमन एलिमेंट्स असणं, दोन सेटचं इंटरसेक्शन, त्यांचं युनियन, त्यांचे सबसेट्स, हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इफ वी यूज व्हेन डायग्राम्स आवर लाईफ बिकम्स मच कम्फर्टेबल. ठीक आहे, हा त्याचा मेन यूज आहे. त्यामुळे आपण व्हेन डायग्राम आता शिकूया. ठीक आहे, हे जस्ट बॅकग्राऊंड त्याची की व्हॉट इज अ व्हेन डायग्राम आणि ती काय यूज करतो आपण. ठीक आहे, नाऊ लेट्स ऍक्च्युअली लुक ऍट द व्हेन डायग्राम. ठीक आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं, ते कशी बिल्ड करायची. ठीक आहे, आता आपला एक रेग्युलर सेट घेऊया पुन्हा. ठीक आहे, सेट ए. ओके, ठीक आहे, आता येते का श्रेया, इज इट बेटर? हा श्रेया, इज इट बेटर ना? ब्रेक होत होता का आवाज? थांबा पण एक मिनिट थांबूया म्हणजे येईल. हा आता येतोय? हा ग्रेट. सो लेट्स लुक ऍट अ सेट. ठीक आहे, सो ए इज 1 2 3 4 5. ठीक आहे, आता आपल्याला तो रिप्रेझेंट करायचा. ओके, ठीक आहे, तो आता आपण व्हेन डायग्रामनी कसा रिप्रेझेंट करणार. हा एक ब्रेकिंगचं अजून एक, जर आवाज ब्रेक होत असेल ना तर मेक शुअर तुम्ही झूमचं ऍप इन्स्टॉल केलंय, कारण की मे बी ऍप नसेल केलं ना तरी सुद्धा तो काय काय वेळेस ब्रेक होतो असं नोटीस केलंय आम्ही. की मेक शुअर यू हॅव दॅट ऍप्लिकेशन इन्स्टॉल्ड ऑन द फोन किंवा पीसी किंवा टॅबलेट जर तुम्ही यूज करत असाल तर. डायरेक्ट जर तुम्ही त्याच्या लिंकवर क्लिक करून ते वेबमध्ये जर उघडत असेल तर इट मे यूज मोर बँडविड्थ दॅन युज्युअल. ठीक आहे, ठीक आहे, आता आपण बघतोय सेट ए आहे. ठीक आहे, आणि वी नीड टू शो इट युजिंग अ व्हेन डायग्राम. ठीक आहे, तर अगदी सिंपल आहे. एक आपण ओव्हल काढायचा किंवा सर्कल काढायचा आणि त्याच्यामध्ये जे काही सेट ए चे एलिमेंट्स आहेत, ओके, ऑल द एलिमेंट्स इन सेट ए. ठीक आहे, ते आपण डायरेक्ट तिथं लिहायचे. यांची ऑर्डर
इम्पॉर्टंट नाही अगेन, ठीक आहे. ह्या सर्कल किंवा ओव्हलच्या आत तुम्ही कुठंही हे 5 नंबर लिहू शकता, ठीक आहे. काहीही त्याला पोझिशनला हे नाहीये. फक्त इथं जर तुम्ही 1 लिहिलाय तर त्याला चिकटून इथं 2 लिहायचा नाही, ठीक आहे. नाहीतर तो 12 वाटेल, बरोबर. त्यामुळं असे शेजारी शेजारी नंबर लिहायचे नाही. त्यामुळे मग इथे समजा तुम्ही आता 1 लिहिलाय तर 2 जरा लांब लिहायचा, 3 असे लांब, की यू शुड बी एबल टू आयडेंटिफाय एलिमेंट्स सेपरेटली. ओके, इफ यू राईट देम व्हेरी व्हेरी क्लोज टुगेदर तर मग त्याचं खूप जम्बलिंग होणार, ठीक आहे. सो मेक शुअर देर इज सफिशियंट स्पेस. ओके, मेक शुअर देर इज सफिशियंट स्पेस बिटवीन एलिमेंट्स, ठीक आहे. कळलं कशी काढायची वेन? सोपं आहे, बरोबर. आता एक मेन क्वेश्चन सगळे विचारतात की कॅन आय यूज डिफरंट शेप्स, की मला समजा सर्कल किंवा ओव्हलच्या ऐवजी स्क्वेअर काढावासा वाटला, ठीक आहे. तर मी स्क्वेअर काढू का त्याला? तर आन्सर इज येस, यू कॅन, ठीक आहे. सो इट इज नॉट मॅन्डेटरी टू यूज ओव्हल और सर्कल, बट प्रिफरेबली इट इज यूज वर्ल्ड वाईड, ठीक आहे. म्हणजे सगळे लोक प्रिफर करतात की यू यूज ओव्हल और सर्कल, ठीक आहे. त्याचे काय काय रिझन्स आहेत जे आपल्याला पुढे जाऊन कळतील, ठीक आहे. त्यामुळे आपण टू बिगिन विथ रेग्युलर सेट्स आपल्याला शो करायचे असतील तर विल यूज ओव्हल और सर्कल, ठीक आहे. कळलं वेन डायग्राम कशी ड्रॉ करायची? खूप इझी आहे, बरोबर. याच्यात काहीच अवघड नाहीये. जायचं पुढे आपण, ठीक आहे. मी तुम्हाला आता अनम्यूट करतो सगळ्यांना परत, ठीक आहे. मग अशी आवाज येत होता म्हणून म्यूट केलेलं. ओके, यू कॅन आस्क क्वेश्चन सगळे, ठीक आहे. आता आपण बघूया की सबसेट म्हणजे काय, ठीक आहे. ओके, तर आपल्याकडे समजा 2 सेट्स असतील, ठीक आहे. इफ वी हॅव सेट ए अँड सेट बी, ठीक आहे. आणि इफ एव्हरी एलिमेंट, ठीक आहे, ऑफ सेट बी इज प्रेझेंट इन सेट ए, ठीक आहे. If there are 2 sets and every element of set B is present in set A, ठीक आहे. आपण याचं एक्झाम्पल करून बघणार आहे, ठीक आहे. Then B is a subset of, ठीक आहे. आणि ते आता लिहायचं कसं आहे, तर इट इज रिटन एज B, ठीक आहे, सबसेट ऑफ A. आणि हे आपण रीड कसं करतो की B इज अ सबसेट ऑफ A. सबसेट ऑफचा साइन काय? C काढायचा आणि त्याच्या खाली लाईन मारायची, ठीक आहे. ओके, आपण वेगवेगळी सिंबल शिकलो याच्यात बरीचशी, बरोबर. एक आपण पाहिलेलं काय पाहिलेलं, आपण हे पाहिलं बिलॉंग्स टू, त्याच्यानंतर आपण फाय पाहिला आणि आता आपण सबसेट ऑफ पाहिलं, ठीक आहे. ओके, आता आपण याचं एक्झाम्पल बघूया, ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल, ठीक आहे. तर इफ ए इज 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे, आणि B is 2 4 6, and if we look at it, all the elements in B they are present in A, बरोबर. जर तुम्ही पाहिलं तर B मधली सगळी एलिमेंट्स A मध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर. इथे 2 आहे, इथे 4 आहे आणि इथे 6 आहे, बरोबर. एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत A मध्ये, ठीक आहे. That is okay, but all the elements in B they are present in A, okay. If that is the case, then we can say B is a subset of A,
ठीक आहे. आता ह्याची आपल्याला वेन डायग्राम काढायची असेल, इथं काय लिहिलं तेच लिहिलंय बहुतेक इथं. हा, तेच दिलंय की एव्हरी एलिमेंट ऑफ वे बी इज प्रेझेंट इन ठीक आहे. So every element of B is present in A. Okay. आता how to represent this? ठीक आहे. Using a Venn diagram ते बघूया, कारण की ते एक इम्पॉर्टंट आहे खूप, कारण आता आपल्याला सगळं Venn diagram शी रिलेटेड आहे. ठीक आहे. So let's see how we can represent this. ठीक आहे, हे आता इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला बी काढायचा. ठीक आहे, सेट बी काढायचा आधी. सेट बीत काय आहे, कुठले एलिमेंट्स आहेत सेट बी मध्ये, 2, 4 आणि 6. राईट. आधी आपण काढला बी काढला आणि 2, 4 आणि 6 काढला. ठीक आहे. आणि मग आपण ए काढला. ठीक आहे, ए त्याच्या बाहेर काढला आपण. ओके, पहिले आपण बी काढला. ओके, आपण एक सर्कल काढलं. ठीक आहे, अरे कुठे गेला, आपण एक सर्कल ड्रॉ केलं पहिले. ठीक आहे. ओके, आणि त्या सर्कल मध्ये काय केलं आपण, 2, 4, 6 लिहिले, कारण तो बी सेट आहे आपला. बरोबर. ठीक आहे, आपण सर्कल काढला. ठीक आहे. हा, त्याच्यावर आपण काय लिहिले, 2, 4, 6. ओके, आणि तो काय सेट आपला बी. ओके, आणि आता बाकीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. ओके, ठीक आहे, ऑल द एलिमेंट्स. ठीक आहे, व्हॉइस ब्रेक होतोय का? हो, नीनाच्या इथे होतोय? थोडा थोडा होतोय. हो. ओके ओके, एक सेकंद थांबूया आपण. ठीक, तर पहिले काय करायचं, सेट बी काढायचा. ओके, आणि त्याची एलिमेंट्स काढली आपण 2, 4, 6. ठीक आहे, आणि मग त्याच्या बाहेर आपण अजून एक सर्कल काढलं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये रिमेनिंग एलिमेंट्स लिहिले. ठीक आहे, तुम्ही जर 2 फोनवर किंवा याच्यावर जर हे करत असाल ना, तर ते लांब लांब ठेवा, नाही तर त्याचं कधी कधी ट्रान्समिशनमुळं एको ऐकू शकतो. ठीक आहे. ठीक आहे, त्यामुळं मेक शुअर की तुमचं हे लांब लांब आहेत, इफ यू आर साइन्ड इन युजिंग 2 डिव्हाइसेस. ओके, ठीक आहे. सो पहिले बी काढला आपण, त्याच्यात एलिमेंट्स लिहिली 2, 4, 6. ओके, त्याच्या बाहेर आपण अजून एक सर्कल काढला. ठीक आहे, आता त्याच्यात एलिमेंट्स कुठली लिहायची, तर वी राईट ऑल द रिमेनिंग एलिमेंट्स. ओके, सो यू ऑलरेडी हॅव 2, 4, 6 हिअर. राईट, सो यू राईट 1. ठीक आहे, 1, 2 is already there, then you write 3, then you write 5, आणि then you write 7. Okay, so you already have 2, 4, 6. Okay, आणि then you write all the remaining elements in the outer circle. ठीक आहे, आणि हे आता रीड कसं करायचं, की सेट बी जो आहे आपला, सेट बी हॅज एलिमेंट्स 2, 4 and 6. ठीक आहे, आणि सेट ए हॅज all the elements that are inside the bigger circle. Okay, so you have 1, 7, 5, 3 plus 2, 4, 6. ठीक आहे,
क्लिअर झालंय? याच्यात कोणाला शंका? कारण याच्यावर आपल्याला बेस्ड सगळं पुढं गोष्टी आहे. ठीक आहे, त्यामुळे मेक शुअर दिस इज क्लिअर, यू अंडरस्टँड दिस पार्ट. ठीक आहे, सबसेट पार्ट, की B is a subset of A. Why? Because all the elements in B, they are present in A. Okay, तो आपण कसा रिप्रेझेंट केला? B, आणि then we use the subset of sign. B is a subset of A. Okay, आणि आता तो how to represent that using a Venn diagram. ठीक आहे, ते आपण बघत होतो. So you draw the smaller set first. ठीक आहे, यांच्यातला स्मॉलर कुठला आहे? ऑब्विसली B, right? B is the smaller set. ठीक आहे, so you draw B, you write all the elements in set B circle. ठीक आहे, 2 4 6. आणि अजून एक इम्पॉर्टंट, तो जो सेट असेल त्याच्या इथं आपण त्याचं लेटर पण लिहायचं. ठीक आहे, की दिस इज सेट B. ओके, सो यू राईट सेट B लेटर. ठीक आहे, इन दॅट सर्कल. ओके, आणि देन यू ड्रॉ अनदर सर्कल फॉर सेट A. ठीक आहे, यू ड्रॉ अनदर सर्कल फॉर सेट A, आणि यू राईट ऑल द. ठीक आहे, रिमेनिंग कुठली आहेत मग? रिमेनिंग आहेत 1 3 5 7. 1 3 5 7. ओके, ती आपण सेट B च्या बाहेर पण सेट A च्या सर्कल मध्ये द्यायची. कुठे लिहू शकता तुम्ही? ओके, 1 3 5 7. ओके, you can write anywhere in the bigger circle, but they should not be in the smaller circle. ठीक आहे, ठीक आहे. अजून कोणाचा आवाज ब्रेक होतोय? नाही. नाही ना, आवाज ब्रेक झाला ना तर नाहीतर एकदम पटकन मीटिंग तुम्ही बाहेर जाऊन एकदा आत येऊन पण बघत जा. मे बी दॅट माइट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ठीक आहे, या सम मध्ये हा, आपण B बिलॉंग्स टू A लिहिलं तर B आपण बिलॉंग्स टू यूज करतो एलिमेंट साठी. ठीक आहे, आणि आपण सबसेट यूज करतो सेट साठी. ओके, त्यामुळे तुला आता बिलॉंग्स टू लिहायचं असेल तर तू लिहू शकतीस 2 एलिमेंट. एक पिक केलं समजा आपण म्हणलो आता 2 पिक केलं तर 2 बिलॉंग्स टू बोथ द सेट्स. ठीक आहे, मग तू असं लिहू शकतेस या केसमध्ये की 2 बिलॉंग्स टू सेट A. ठीक आहे, अँड 2 बिलॉंग्स टू सेट B. ठीक आहे, हे बरोबर आहे, दॅट इज राईट. पण यू कॅनॉट से B बिलॉंग्स टू A. ठीक आहे, कारण की B इज नॉट अन एलिमेंट. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला सेटचं काही रिलेशन दाखवायची आहे बिटवीन 2 सेट्स, यू विल हॅव टू यूज सबसेट. ठीक आहे, सिम्बॉल आपल्याला सबसेट ऑफ वापरायला लागेल. ओके, क्लिअर? हे जायचं पुढं? हो हो. ओके, ग्रेट. आता याची वेन डायग्राम काढता येते का बघा बरं. ड्रॉ अ वेन डायग्राम and check if B is a subset of A. आपण वेन डायग्राम मागची पाहिली तशीच ड्रॉ करायची. सगळ्यात आधी काय करायचं? स्मॉलर सेट असेल तो ड्रॉ करायचा आधी. ठीक आहे, आणि मग त्याच्या बाहेर दुसरा सेट ड्रॉ करायचा. ठीक आहे, आणि तुम्हाला एलिमेंट्स कडे बघूनच कळेल की वेदर B इज अ सबसेट ऑफ A or नॉट. बरोबर.
परफेक्ट. आदिती वगैरे यांनी बरोबर सांगितलं. आता वेन डायग्राम काढा बरं सगळ्यांनी. काढली सर. काढली? काढली सर. सगळ्यांची झाली वेन डायग्राम? हो हो ठीक आहे. हो पण याच्यात काढली का बघूया आपण. नाही काढली. ठीक आहे. वेन डायग्राम जर आपल्याला ड्रॉ करायची असेल तर कसं करायला लागेल? आधी आतमध्ये आपण, ठीक आहे, आपण इथे लिहूया आता 2 4 8 बरोबर. हा आहे आपला बी. ओके. बाहेर आपण अजून एक काढला. ठीक आहे. आणि हा आहे आपला ए. राईट. So you need to write all the elements that are not present in B. बरोबर. राहिली आहे. ठीक आहे. मग 3 4 ऑलरेडी आहे. राईट. So we write 6. 7 नाहीये. So we write 7. It is already there. ठीक आहे. आणि क्रॉस चेक करायचं. काय करायचं की तुम्हाला 8 एलिमेंट्स, या केसमध्ये किती आहेत? ए मध्ये 6 एलिमेंट्स आहेत बरोबर. सो मेक शुअर देर आर 6 एलिमेंट्स इन सेट ए. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 6 एलिमेंट्स आहेत म्हणजे तुमची वेन डायग्राम करेक्ट आहे. ठीक आहे. सगळ्यांची आली वेन डायग्राम अशी? हो हो. ओके. हो. ग्रेट. आता नेक्स्ट काय केलंय आपण? इफ ए इज इक्वल टू 1 3 4 7 8 देन राईट 5 पॉसिबल सबसेट्स ऑफ ए. आता मी एक एक्झाम्पल दिले की ए एक सेट आपल्याला गिव्हन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 4 7 8. ओके. सो वी नीड टू राईट 5 सबसेट्स. ठीक आहे. ऑफ दिस सेट. एक एक्झाम्पल मी दिलंय. ठीक आहे. सेट बी इज इक्वल टू 1 आणि 4. हा त्याचा मी एक सबसेट लिहिला. असे तुम्ही आता 5 अजून सबसेट लिहा बरं सेट ए चे. म्हणजे काय सबसेट म्हणजे काय? आपण आता पाहिलं की त्या सेट मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये पाहिजेत. ठीक आहे. सो आता राईट सी डी ई एफ जी असे 5 सेट लिहा की those 5 sets are subsets of set A. कळला क्वेश्चन सगळ्यांना? सर तुम्हाला सेंड करायचंय ते उत्तर? हा, मला हे दाखवा ना आपल्या प्रायव्हेट याच्यावर. परफेक्ट. शिवतेजने पाठवला बरोबर. ठीक आहे. असे 5 सबसेट लिहायचे आपल्याला. ओके. म्हणून मी एक्झाम्पल म्हणून एक बी दिला होता तुम्हाला की जस्ट टू गेट एन आयडिया. ठीक आहे. हा आली करा. आधी डिस्कनेक्ट झालेली बहुतेक. ठीक आहे. शिवतेजने परफेक्ट सांगितलं. आदितीने पण सांगितलं. आदिती फक्त एकाच याच्यात नाही लिहायचे, आपल्याला वेगवेगळे सेट्स लिहायचे. ठीक आहे. एकाच सेट मध्ये सगळं लिहून नाही चालणार. बी इज इक्वल टू 1, मग सी इज इक्वल टू 1, डी इज इक्वल टू 1. ठीक आहे. असे आपल्याला 5 लिहायला लागतील. ठीक आहे. ठीक आहे. श्रेयाने पण सांगितलंय बरोबर. सगळ्यांनी सांगितले बरोबर. ठीक आहे. आर्या झाले? परफेक्ट. सगळ्यांना आयडिया आली आहे. ठीक आहे. निनाद? क्वेश्चन कळला निनाद तुला? हो. ठीक आहे. मग आपल्याला सबसेट आता असा लिहायचा की जो आपला ए आहे, ठीक आहे, त्याच्यातले एलिमेंट्स
त्या सेटमध्ये पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे आता कसं लिहिता येईल आपल्याला, या सगळ्यांनी आता आपल्याला वेगवेगळे सांगितलेत. देर आर व्हेरियस कॉम्बिनेशन, बरोबर, कुठलेही आपण नंबर लिहू शकतो. आता मी फक्त 1 लिहिला तरी तो सबसेट झाला. ठीक आहे, बरोबर. C इज इक्वल टू 1 लिहिला मी, D इज इक्वल टू मी 3 4 लिहिला. ठीक आहे, मग E इज इक्वल टू मी काय लिहिलं आता, 3 आणि 7 लिहिला. ठीक आहे, ठीक आहे. देर आर व्हेरियस कॉम्बिनेशन्स. कळलं फक्त निनाद तुला आहे का नाही हे सांग मला, कारण बाकीच्यांनी हो, आन्सर दिलं. कळलं. कळलं, सबसेट लिहायचं हो. आपल्याला, राईट. सो असा सेट लिहायचा की ए मधली कुठली तरी एलिमेंट्स त्या सेट मध्ये आहेत, म्हणजे तो त्याचा सबसेट होईल, राईट. ठीक आहे, परफेक्ट, ग्रेट. सगळ्यांना हे टॉपिक कळलेला दिसतोय आता, म्हणजे लेट्स मूव्ह फॉरवर्ड मग. ठीक आहे, आता याच्या काय काय सबसेटच्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, ते आपण पटकन बघूया. की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. ऑब्वियस आहे, बरोबर, की ए मध्ये जी एलिमेंट असणार आहेत ती ए मध्ये असणारच आहेत, बरोबर, त्याच सेट मध्ये. त्यामुळे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. ठीक आहे, दुसरं काय, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. बरोबर आहे, की एम्प्टी सेट जो आपण म्हणतोय तो प्रत्येकाचा सबसेट असणार आहे, राईट. त्याच्यानंतर आपण म्हणतोय इफ ए इज इक्वल टू बी देन ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए. बरोबर, म्हणजेच काय, ए आणि बी सेम आहेत, त्यामुळे एतली सगळी एलिमेंट्स बी मध्ये आहेत, बीतली सगळी एलिमेंट्स ए मध्ये आहेत. सो ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे, आणि लास्ट काय, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. त्यामुळे याचा कॉन्व्हर्स आहे फक्त हा. ठीक आहे, याच्यात काही कोणाला क्वेश्चन्स? हे काय आपल्याला कुठं असं डायरेक्ट विचारणार नाहीत, पण फिल इन द ब्लँक्स वगैरेला हे विचारू शकतात. सो आपल्याला प्रॉपर्टीज जनरल माहिती पाहिजे. ठीक आहे, की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ डॅश असं आलं तर आपल्याला माहिती पाहिजे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. ठीक आहे, एम किंवा डॅश सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, तर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. ठीक आहे, या आपल्या ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेट्स सी, आता काय आपलं पुढचं. हा, ओके, आता आपलं आहे की व्हॉट इज अ युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, सो युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, आता की अ बिगर सेट which will accommodate all the given sets under consideration is called as a universal set. ठीक आहे, म्हणजे आपले कितीही सेट्स आता गिव्हन असू देत, ए बी सी असे गिव्हन आहेत, त्या सगळ्या सेट्सला जो सेट एकत्र करून त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट ज्या सेटमध्ये असतील, ठीक आहे, त्याला युनिव्हर्सल सेट म्हणणार आपण, विच विल अकोमोडेट ऑल द सेट्स. ठीक आहे, आपण याचे एक्झाम्पल वगैरे सगळं बघूया. आणि हा सेट इज युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. ठीक आहे, आणि व्हेन डायग्राम मध्ये इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. ठीक आहे, असा रेक्टँगल काढायचा आणि त्याच्या बाहेर आपण यू लिहितो. ठीक आहे, त्यामुळे आपण नॉर्मल जे व्हेन डायग्रामला आपण यूज करतो ते आपण सर्कल किंवा ओव्हल करतो, आणि युनिव्हर्सल सेट जेव्हा आपल्याला दाखवायचा असेल तेव्हा वी यूज अ रेक्टँगल. ठीक आहे, फॉर युनिव्हर्सल सेट. ओके, आता याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके, आता आपल्याला इफ ए इज 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे, मग असा सेट घेतलाय आपण, बी इज 2 4 6, ठीक आहे, आणि युनिव्हर्सल सेट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट असा आहे की ए ची सगळी एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत, बी ची सगळी एलिमेंट्स आहेत, आणि मोर दॅन दॅट देर आर ऍडिशनल एलिमेंट्स apart from elements of set A and B. ठीक आहे, so universal set accommodates all the given sets. ठीक आहे, आणि it may have other elements of its own. ठीक आहे,
आता त्याचं आपण रिप्रेझेंट कसं करणार? पण आता वेन डायग्राम काढली, सेम तसंच काढायचं. ठीक आहे, पहिले आपण काढलं आतमधला आपला छोटा सेट 2 4 6. ओके, त्याच्यानंतर आपण काढला सेट ए. ओके, सेट ए मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत एक्स्ट्रा? 1 3 5 आणि 7. राईट. ए आणि बी मध्ये पहिले आपण बी ड्रॉ केला. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एतली राहिलेली एलिमेंट जी होती विच आर नॉट प्रेझेंट इन बी ती लिहिली 1 3 5 7 ए मध्ये. ओके, आणि त्याच्या बाहेर आता आपण रेक्टँगल ड्रॉ केला. ठीक आहे, आणि नाव वी लुक्ड ॲट सेट यू. आणि आता आपली राहिलेली एलिमेंट्स कुठली आहेत अपार्ट फ्रॉम सेट ए? ठीक आहे, ए मध्ये काय आहेत 1 2 3 4 5 6 7. म्हणजे यू मध्ये एक्स्ट्रा कुठली आहेत 8 9 10. राईट. सो वी रोट 8 9 10 आउटसाइड ऑफ सेट ए. ठीक आहे, आणि इनसाइड द रेक्टँगल 8 9 10. ठीक आहे, क्लियर है युनिव्हर्सल सेटचे कन्सेप्ट? ठीक आहे, आता कुठलाही सेट जो असेल तो युनिव्हर्सल सेटचा सबसेट असायलाच पाहिजे. बरोबर आहे, कारण आपण आत्ताच म्हणलो की युनिव्हर्सल सेट अकोमोडेट्स ऑल द अदर सेट्स. बरोबर, त्यामुळे ऑल द सेट्स आर सबसेट्स ऑफ दॅट सेट. त्यामुळे या केसमध्ये ए आणि बी दिलेले आहेत. ठीक आहे, आणि युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. तर ए इज अ सबसेट ऑफ यू आणि बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. बरोबर आहे. Yes. आणि इन ऍडिशन बी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे, बट दॅट इज इन ऍडिशन. ठीक आहे, ते असायलाच पाहिजे असं काही नाही, कारण की अजून एक एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथे दाखवतो. की आपल्याला समजा सेट, आपण छोटासा सेट घेऊया की सेट ए इज 1 2, सेट बी इज 3 4. ठीक आहे, आणि युनिव्हर्सल इज 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हे आता आपण सेट फॉर्म मध्ये, मी लिहित नाही नीट, पण ठीक आहे, जस्ट मेक शुअर की तुम्ही यू अंडरस्टँड की ते सेट आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे, तर आपण आधी काय करणार? ए ड्रॉ केला. ए मध्ये काय माझ्या 1 2. ठीक आहे, आता माझ्या ए आणि बी मध्ये काही कॉमन आहे का? नाहीये, मला बी वेगळा काढायला लागेल. इथं 3 4 आणि त्याच्या बाहेर मला, अरे फारच डेंजर आलं, थांब जरा, त्याच्या बाहेर हा माझा युनिव्हर्सल सेट आला आणि इथे आपण 5 लिहिला. ठीक आहे, याचा आपण आधी डिटेल मध्ये आधी चेक करूया. आणि ठीक आहे, ठीक आहे, त्यामुळं युनिव्हर्सल सेट विल हॅव ऑल द एलिमेंट्स. ठीक आहे, दॅट आर प्रेझेंट इन द गिवन सेट्स. ठीक आहे, याच्यात आपण अजून एक्झाम्पल हे करूया म्हणजे इट विल बी क्लिअर. ठीक आहे, कळली का युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन सगळ्यांना? हो. कन्सेप्ट कळली? हो. आपण जेव्हा प्रॉब्लेम्स करू तेव्हा याच्यातलं सगळं आपल्याला हळूहळू लागेल आता. ठीक आहे, आता पुढची कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. ठीक आहे, आता आपण काय म्हणलो की सपोज यू इज द युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, त्यामुळं काय आपण म्हणलो की बी इज अ सबसेट ऑफ यू. ठीक आहे, म्हणजेच काय, ऑल द एलिमेंट्स इन बी दे आर प्रेझेंट इन यू. बरोबर. ठीक आहे, आणि द एलिमेंट्स दॅट आर नॉट प्रेझेंट इन बी
ठीक आहे. दे आर कॉल्ड एज कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता आपण एक्झाम्पलनी बघूया त्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. आणि इट इज डिनोटेड बाय बी डॅश. ठीक आहे. हा डिनोट कसा करतोय आपण, बी डॅश, और यालाच आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ बी. ठीक आहे. आता बी आपल्याला गिवन आहे, बी इज 2 4 6. ठीक आहे. सेमच घेऊया आपण सेट. ओके. आणि यू इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. सेम घेतलंय आपण. आता आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. वेन डायग्राम आपण कशी काढली, वी ड्रू द स्मॉलर वन फर्स्ट. ठीक आहे. त्याच्यावर आपण एलिमेंट्स लिहिली बी ची 2 4 6. ओके. आणि देन वी ड्रू द आउटर वन, युनिव्हर्सल सेट. बरोबर, कारण याच्यात एकच सेट दिलाय बी. मग यू काढला आपण. ठीक आहे. आणि देन वी रोट डाऊन ऑल द अदर एलिमेंट्स. ठीक आहे. 2 4 6 सोडून बाकी सगळी आपण इथे लिहिली. 1 3. ठीक आहे. 5 7 8 9 10. क्लिअर. ठीक आहे. बी आपण काढला. ओके. त्याच्या बाहेर आपण यू चा स्क्वेअर काढला किंवा रेक्टँगल काढला आणि त्याच्यात आपण बाकीची राहिली एलिमेंट सगळी ती लिहिली. ठीक आहे. हे कळलं ना सगळ्यांना? हो. आणि हो, यू सर. चं. ठीक आहे. आता हो, हो. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते आपल्याला मेन बघायचं, राईट. त्यामुळे आता बी मध्ये कुठली एलिमेंट्स आहेत, 2 4 6. ओके. आणि यू मध्ये आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. So if we want to write B dash, तर B dash is the set, ठीक आहे, which is between U and B. म्हणजे आता ही जी मधली एलिमेंट सगळी आहेत, ठीक आहे, जी B मध्ये नाहीत. ओके. ठीक आहे. म्हणजे कुठली 1 3 5 8 7 9 आणि 10. ओके. कळली? म्हणजे यू मायनस बी असं जर आपण केलं, ओके, यू ची एलिमेंट्स मायनस बी ची एलिमेंट्स, हे जे आन्सर आपल्याला मिळेल, ठीक आहे, दॅट इज बी डॅश और बी कॉम्प्लिमेंट. ओके. सो युनिव्हर्सल सेट मायनस बी इन दिस केस विल गिव्ह अस बी डॅश. ठीक आहे. मग बी डॅश आपल्याला लिहायचं असेल तर काय या केसमध्ये, 1 3 5 7 8 9 10. ठीक आहे. आपण नुसतं या दोन सेट मध्ये बघून सुद्धा हे लिहू शकतो, बट वेन डायग्राम मध्ये ते खूप इझी जाईल, राईट. आपण इथनं बघूनच लिहू शकतो की बी मध्ये काय आहे, 2 4 6. सो इफ वी रिमूव्ह 2 4 आणि 6, इफ वी रिमूव्ह दिस 3, हा जो राहिलेला सेट आहे आता 1 3 5 7 8 9 10. ठीक आहे. दिस इज आवर बी डॅश, दिस इज आवर बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. यू मायनस बी, यू एलिमेंट्स जी आहेत सगळी यू मधली, त्याच्यातून बीतली एलिमेंट्स तुम्ही वेन यू सबट्रॅक्ट यू गेट बी डॅश. कळलं कॉम्प्लिमेंटची कन्सेप्ट? हो. युनिव्हर्सल मायनस दॅट पर्टिक्युलर सेट. ठीक आहे. मग आता मला सांगा बी प्लस बी डॅश काय होईल? यू. यू. एक्झॅक्टली राईट. बी प्लस बी डॅश म्हणजे हा अख्खा स्क्वेअर होईल. बरोबर, म्हणजे यूच होईल. किंवा तुम्ही इथं बघू शकता की 2 4 6 प्लस बी डॅश तुम्ही केलं तर तुम्हाला यूच मिळणार आहे, कारण की तुम्ही यू मायनस बी हे करून बी डॅश काढलाय, राईट. मायनस बी इज बी डॅश, राईट. हा बी इकडं घेतला तर बी डॅश प्लस बी विल बी यू. बरोबर आहे. हा बी तुम्ही इकडं टाकून दिलात तर इट विल बी प्लस या साईडला. बरोबर, इक्वल साईडच्या इकडे गेल्यावर. सो यू इज इक्वल टू प्लस बी डॅश. म्हणजे एखादा सेट आणि त्याचंच कॉम्प्लिमेंट तुम्ही जर त्याच्यात ऍड केलं तर यू विल गेट युनिव्हर्सल सेट. ठीक आहे.
परफेक्ट, सगळ्यांनी परफेक्ट उत्तर दिलं. ओके, बी प्लस बी डॅश इज यू. ओके, चला आपण एक आता सगळे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सो नाव यू इज 1 3 9 11 13 18 19. ओके, A is 3 9 13 19. Let's draw the Venn diagram and find A dash. एक्झाम मध्ये जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याजवळ ते स्मॉल सर्कल काढायचं जे हे असतं ते जवळ ठेवायचं, म्हणजे पटकन तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. आणि स्क्वेअर किंवा रेक्टँगल तर काय स्केलने आपण एका मिनिटात ड्रॉ करू शकतो, बरोबर. ओके, श्रेयानी मला सांगितलं आन्सर. परफेक्ट. शिवतेज पुन्हा एकदा चेक कर सगळे एलिमेंट्स. घेतलंय. Yeah, definitely. I will go for it. Yeah, definitely. Thanks a lot. Thank you for your support. करेक्ट शिवतेज. आणि वेन डायग्राम ड्रॉ करायची, राईट. सगळ्यांनी वेन डायग्राम ड्रॉ करा. कधी कधी वेन डायग्राम ड्रॉ करून जर तुम्ही ए डॅश लिहिलात तर इट्स मच इझियर, कारण डायग्राम मधनं तुम्हाला लगेच दिसतात एलिमेंट्स. परफेक्ट, आदितीने बरोबर सांगितलंय. परफेक्ट, राधिकाने पण परफेक्ट सांगितलंय. ग्रेट, सगळ्यांनी ऑलमोस्ट सांगितलं व्यवस्थित. सर काढली वेळ. ठीक आहे. निनाद, मला ए डॅश काय आला तो टाईप करून सांग बरं. आर्या तू पण सांग. मला वेन डायग्राम स्क्रीनच्या इथं दाखवा बरं, मला दिसते का बघूया नीट. ओके, व्हेरी गुड. राधिकाने परफेक्ट काढली. ग्रेट. आर्या थोडस मागं घे बरं. हा, तुझ्या तर लाईटच थोडासा आहे, पण युअर राईट, बरोबर आहे, दिसते तुझी पण नीट. तू हँग झालायस बरं का माझ्या इथे. पुन्हा चेक कर एकदा निनाद, एलिमेंट्स ए डॅश चे बरोबर आहेत का. यांचा व्हिडिओ चालू नाही त्यांचं मला दिसणार नाही बरं का, तुमचा व्हिडिओ बंद असेल तर. श्रेया दाखवते, हा एक सेकंद.
ठीक आहे, सगळ्यांनी बरोबर काढलेलं आहे. तरी आपण एकदा पटकन ड्रॉ करूया इथं. ठीक आहे, मी बहुतेक केलेलीच आहे ड्रॉ. लेट्स सी. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय ड्रॉ केला आपण? ए ड्रॉ केला. ठीक आहे, यामध्ये 3, 9, 13 आणि 19, राईट. ओके, आणि मग त्याच्या बाहेर आपण यू काढला. बरोबर, यू मध्ये काय एलिमेंट्स आहेत? 1. ठीक आहे, 3 ऑलरेडी लिहिलाय आपण, 9 ऑलरेडी लिहिलाय, देन 11. ओके, 13 ऑलरेडी आपण लिहिलाय, देन 18. ओके, आणि 19 ऑलरेडी लिहिलंय आपण. ठीक आहे, रिपीट करायचे नाहीत कुठले एलिमेंट्स. ठीक आहे, हे कळलं. वन्स यू राईट 19 इनसाइड ए, परत तो त्या सर्कलच्या बाहेर परत 19 लिहायचा नाही. ठीक आहे, कारण की वेन यू से युनिव्हर्सल, त्याच्यामध्ये जर तुम्ही परत एकदा 19 लिहिल्यात तर त्याच्यात 2 19 येतील. दॅट इज नॉट करेक्ट. ठीक आहे, हा झाला आपला युनिव्हर्सल. हा आतमधलं सर्कल इज आवर ए, आणि आवर ए डॅश इज यू मायनस ए. बरोबर, यू आणि त्यातनं ए ची एलिमेंट्स गेली, सो द रिमेनिंग एलिमेंट्स आर 1, 11 आणि 18. ठीक आहे, सो वेन डायग्राम वरनं इट्स व्हेरी इझी, राईट. लिहायचं असेल जर आपल्याला ए डॅश, यू कॅन जस्ट लुक ॲट द वेन डायग्राम. बरोबर, आणि डिरेक्टली यू कॅन राईट की ए डॅश इज 1, 18 आणि 11. ठीक आहे, सगळ्यांना कळलं हे हो. कॉम्प्लिमेंटचं? हो. ठीक आहे, याच्यावर 100% क्वेश्चन येणार. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट वर येतच. आणि हे स्कोरिंग आहे, हा अख्खा चॅप्टरच स्कोरिंग आहे. ठीक आहे, ओके, ग्रेट. सो ए डॅश इज 1, 11, 18. ठीक आहे, आता तुम्ही ए डॅश डॅश काढू शकता का? ए डॅश डॅश म्हणजे काय? म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. ठीक आहे, ए डॅश इज एच कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट काढू शकू का? कसा काढता येईल? थिंक करा बरं 1 मिनिट. आपण कॉम्प्लिमेंटला काय करतोय? आपण कॉम्प्लिमेंटला आपण म्हणतो की यू मायनस दॅट सेट. बरोबर, म्हणजे आपण कुठलाही कॉम्प्लिमेंट काढताना काय करतोय? आपण यू युनिव्हर्सल सेट मायनस दॅट सेट, बरोबर, हे काढतोय आपण. ठीक आहे, राधिकाने परफेक्ट आन्सर दिले. ओके, यू मायनस ए इज काय? ए डॅश. बरोबर, हे आपण आता काढलं. बरोबर आहे, मग आता आपल्याला ए डॅशचा डॅश काढायचा असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय करायला लागेल? आपल्याला यू मायनस ए डॅश करायला लागेल. बरोबर, यू मायनस ए डॅश केला आपण तर आपल्याला काय मिळेल? ए डॅशचा डॅश. बरोबर, कळलं काय म्हणतोय? बट यू मायनस ए डॅश म्हणजेच काय आहे? तुम्ही या फिगर मध्ये पाहिलं तर व्हॉट इज यू मायनस ए डॅश? तो कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट जर आपण काढला तर आपल्याला डायरेक्ट ओरिजिनल सेट मिळेल. ठीक आहे, तो आपण डायरेक्ट या एलिमेंट्स मध्ये बघूनही काढू शकतो. का? कारण आपल्याला ए डॅश ऑलरेडी माहिती आहे. ए डॅश इज 1, 11, 18. ठीक आहे, आता आपण यू मायनस 1, 11, 18 जर केले तर काय मिळेल आपल्याला? 3, 9, 13, 19. बरोबर, यू मायनस ए डॅश इज यू ची सगळी एलिमेंट्स मायनस ए डॅश ची एलिमेंट्स. ठीक आहे, सो इट इज 1,
गेला, 11 गेले, 18 गेले, म्हणजे राहिले कुठले 3, 9, 13 आणि 19. राईट. हे सुद्धा प्रूफला विचारू शकतात. ते काय देतील तुम्हाला, यू देतील, ए देतील आणि सांगतील प्रूव्ह दॅट डॅश चा डॅश इज इक्वल टू ए. ठीक आहे, करायला विचारू शकतात की ए डॅश चा डॅश इज इक्वल टू यू मायनस ए डॅश आणि दॅट इज इक्वल टू ए. ठीक आहे, हे सगळं तुम्ही वेन डायग्रामने दाखवू शकता, और तुम्ही इफ दे हॅव नॉट सेड की ड्रॉ द वेन डायग्राम, तर तुम्ही डायरेक्टही दाखवू शकता. ठीक आहे, जर जास्ती मार्क्सला विचारलं असेल की 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला असेल तर इट इज रेकमेंडेड टू ड्रॉ अ वेन डायग्राम. ठीक आहे, अगदीच 2 मार्क्सला वगैरे विचारलं असेल तर त्याच्यात मग डायग्राम काढण्यात टाइम स्पेंड केला नाही तरी चालतं. ठीक आहे, कळलंय? ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणलो, कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जर आपण काढला तर आपल्याला परत तो ओरिजिनल सेटच मिळतो. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट्स ऑफ अ सेट. ठीक आहे, सो नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश, ऑब्विसली, बरोबर, कारण आपण काय म्हणतो यू मायनस ए इज ए डॅश, त्यामुळे त्यांच्यात कॉमन एलिमेंट्स कधी असतील का, नाही. राईट, त्यामुळे अ सेट आणि त्याचाच जर कॉम्प्लिमेंट आपण घेतला तर दे हॅव नो एलिमेंट्स इन कॉमन. ठीक आहे, आणि ए इज अ सबसेट ऑफ यू आणि ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. आपण मगाशीच म्हणलो की सगळे सेट्स जे आहेत दे आर सबसेट्स ऑफ यू, युनिव्हर्सल सेट. राईट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. आपण यू म्हणजे काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट ज्याच्यात सगळं प्रेझेंट आहे, सो त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल, नल सेट ज्याच्यात काहीच प्रेझेंट नाही. राईट, सो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एन एम्प्टी सेट. ठीक आहे, आणि सिमिलरली कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट यू येईल, बरोबर. एम्प्टी सेट म्हणजे काहीच नाही प्रेझेंट ज्याच्यात, सो त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याच्या सगळंच अवेलेबल आहे, बरोबर. हे फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. राईट, की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज डॅश. ठीक आहे, निनाद कळलं का? हँग झालायस तू निनाद? हो का? हा, आता हल्लास, आता येईल. मे बी ते कधी कधी इंटरनेटचं हे असेल. ठीक आहे, तर आपण काय म्हणलो, कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज नल आणि कॉम्प्लिमेंट ऑफ नल सेट इज यू. ठीक आहे, हे कन्सेप्ट सगळ्या कळल्या ना, कारण या कन्सेप्ट कळल्या असतील तर हे इमॅजिन व्हायला खूप इझी आहे, बरोबर, की युनिव्हर्सल इज एव्हरीथिंग आणि नल मीन्स नथिंग, बरोबर. सो ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असणार की एव्हरीथिंगचा कॉम्प्लिमेंट इज नथिंग आणि नथिंगचा कॉम्प्लिमेंट इज एव्हरीथिंग. ठीक आहे, युनिव्हर्सल. ओके, ग्रेट. ओके, आता हे करूया. ठीक आहे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. आपल्याला 3 सेट्स दिले. ठीक आहे, ए, बी आणि सी. आता तुम्ही लुकिंग ऍट दॅट वाटल्यास एबीसी तुम्ही सेट आधी लिस्ट फॉर्म मध्ये आपल्या लिहा लिस्टिंग मेथडनी, आणि मग चेक करा की कुठला युनिव्हर्सल सेट तुम्हाला लिहिता येईल फॉर दिस 3 सेट्स.
एक्झॅक्टली, शिवतेजने चांगलं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. सेट ए काय आला? मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजे 10. आणि तो फायनाईट सेट येणार का इन्फानाईट सेट येणार? Infinite. इन्फानाईट येणार, राईट. कारण की काही कंडिशनच नाहीये, राईट. सिमिलरली 7 येईल, राईट. सिमिलरली 12 येईल, बरोबर. मग आता कुठला असा युनिव्हर्सल सेट तुम्ही सांगू शकता की दॅट विल अकोमोडेट ऑल 3? परफेक्ट. राधिकाने पण सांगितलेलं आन्सर. बरोबर, श्रेयानी पण सांगितलेलं आहे. आपल्याला आदिती युनिव्हर्सल सेट सांगायचं की युनिव्हर्सल सेट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स प्रेझेंट असतील. ठीक आहे. म्हणजे 5, 10, 15 अप टू इन्फिनिटी, 7, 14, 21 अप टू इन्फिनिटी, 12, 24, 36 अप टू इन्फिनिटी. असा कुठला सेट असेल दॅट विल अकोमोडेट ऑल दीज सेट्स? हे 3 जे सेट दिलेत आपण एबीसी, काय युनिव्हर्सल सेट आपल्याला लिहिता येईल? युनिव्हर्सल सेट असा पाहिजे की ज्याच्यात हे सगळे सेट्स आपल्याला सबसेट म्हणून दिसले पाहिजेत, बरोबर. परफेक्ट. कळलं युनिव्हर्सल सेट कसा असेल तो. मग त्यालाच आपण काय म्हणणार? तू जो सेट आता मला पाठवलायस तोच सेट ऑफ काय आहे? नॅचरल नंबर्स. एक्झॅक्टली राईट. ठीक आहे, सगळ्यांनी मला सांगितलं आन्सर, बरोबर. म्हणजे आपण जर हे पाहिले नंबर्स तर आपण इफ वी से सेट ऑफ नॅचरल नंबर्स और सेट ऑफ होल नंबर्स और सेट ऑफ इंटिजर्स, यातला कुठलाही सेट आपण पिक केला तरीही हे तिन्ही सेट त्याचे सबसेट असतील, राईट. ऑल दीज एलिमेंट्स विल बी प्रेझेंट, राईट, इन दॅट सेट, बरोबर. आपला जर नॅचरल नंबर्स घेतला तर सेट स्टार्ट विथ 1. ठीक आहे, 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. होल घेतला तर स्टार्ट विथ 0 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. इंटिजर्स तुम्ही घेतला तर दोन्ही साइडला आपण जाऊ शकतो इन्फिनिटी, बरोबर. मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. सो एनी ऑफ दीज सेट्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर दिस एक्झाम्पल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे, सगळ्यांनी मला दिलेलंच बहुतेक आन्सर. ठीक आहे, ओके. काय आपलं? ओके. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, आपला युनिव्हर्सल सेट काय आहे? ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास. ओके. आणि ए सेट आपण असा लिहूया की स्टुडंट्स हू सेक्युर्ड 80% और मोर मार्क्स. ठीक आहे, इन मॅथ्स. मग त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काय लिहिता येईल? उरलेला 20%. उरलेला 20% असेल. उरलेले म्हणजे काय? कोण उरलं? टोटल क्लास मध्ये आपण काय म्हणतो? 80% पेक्षा कमी. एक्झॅक्टली राईट, बरोबर. हा, बिलो 80%. मग आपण तो लिहू कसा? म्हणजे आपण दाखवू शकतो वेन डायग्रामनी. काय दाखवू आपण वेन डायग्राम मध्ये? आपण सगळ्यात पहिले आतमधला आपला सर्कल काढू जो छोटा सेट आहे. त्याच्यात काय लिहिणार आपण?
स्टुडंट्स, ठीक आहे, स्टुडंट्स हे आता मी अख्खा लिहित नाही, ठीक आहे, हु सिक्युर्ड 80% प्लस मार्क्स, बरोबर. हा आपला इनर सर्कल झाला, राईट. आणि आपला युनिव्हर्सल सेट काय आहे? आपला युनिव्हर्सल सेट हा आहे अख्खा, ऑल द स्टुडंट्स, हा आपला युनिव्हर्सल सेट आहे, ठीक आहे. हा इथं तुम्ही लिहिणार यू आणि इथे खाली लिहिणार मग की हा सेट काय तुमचा, ऑल द स्टुडंट्स, बरोबर. आणि मग राहिला कुठला, ए डॅश म्हणजे हा, बरोबर. बरोबर, म्हणजेच काय, स्टुडंट्स हु डिड नॉट सिक्युअर 80%, बरोबर, किंवा स्टुडंट्स हु सिक्युअर्ड लेस दॅन 80%, बरोबर. तो तुमचा ए डॅश येणार या केसमध्ये, कळलं. त्यामुळे असा वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतो एक्झाम मध्ये की असं आलं, देन राईट द कॉम्प्लिमेंट. मग त्या केसमध्ये सरळ अशी सिंपल पटकन वेन डायग्राम ड्रॉ करायची आणि मग इथं लिहायचं की दिस इज आवर ए डॅश या केसमध्ये, आणि सो मग साईडला शिस्तीत लिहायचं की ए डॅश इज इक्वल टू, आणि मग तो लिहायचा आपण की इट इज अ सेट ऑफ काय, स्टुडंट्स who scored less than 80%. students, right, who scored less than 80% marks. हा झाला तुमचा ए डॅश, राईट. ठीक आहे, ग्रेट. सगळ्यांनी याचे चांगला आन्सर दिला. काय टाइम झाला, अरे 5:30 वाजले का, कळलंच नाही टाइम. ठीक आहे, ग्रेट ग्रेट. ओके, आता नेक्स्ट टाइम आपण ऑपरेशन ऑन सेट्स चालू करूया, ठीक आहे. आता आज आपण काय काय पाहिलं, म्हणजे आज आपण पाहिलं कॉम्प्लिमेंट्स पाहिलं आपण, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट्स सोपंच आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं सबसेट्स पाहिलं आपण आज, बरोबर. युनिव्हर्सल सेट पाहिलं आपण, Singleton. आणि काय पाहिलं आपण, वेन डायग्रामचं आपण सगळं पाहिलं आज, राईट. Types of. अजून इक्वल सेट्स पाहिलं, राईट. इक्वल सेट्सचं पाहिलं, टाइप्स ऑफ सेट्सचं पाहिलं, युअर राईट. ठीक आहे, ग्रेट.